जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण भागातील वाहोली गावचे सुपुत्र अक्रम आणि जुवारी यांची नुकतंच जिल्हा वक्फ अधिकारी पदी निवड झाली। या निवडीप्रित्यर्थ संपूर्ण कल्याण तालुक्यातून आणि ठाणे जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे। अनेकांनी घरी जाऊन अक्रम जुवारी यांचा सन्मान केला। भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनेही पत्रकार भरत दळवी यांनीही अक्रम जुवारी यांचा सन्मान केला। यावेळी केटीव्ही न्यूजशी बोलताना अक्रम जुवारी यांनी लहानपणापासून केलेला अभ्यासातील सातत्य, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, आई वडिलांचा आशीर्वाद, गावकऱ्यांचे सहकार्य यामुळे मला जिल्हा वक्फ अधिकारी पदापर्यंत पोहोचता आले असे सांगितले। यावेळी अक्रम जुवारी यांचे वडील अनिस जुवारी यांनीही आपल्या मुलाला लहानपणापासून कशा प्रकारचे शिक्षण दिले याबद्दल माहिती दिली। यावेळी वाहोली गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते मुल्ला यांनी सुद्धा अक्रम जुवारी यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या। भरत दळवी यांनीही यावेळी अक्रम जुवारी यांच्या आई वडिलांचाही सन्मान केला। मर्दानी हा बाणा आमचा छाती पोलादाची, वाहोली गावचा शिलेदार मी, कास जनसेवेची अधिकारी पदाची। ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण ग्रामीण भागातील अत्यंत दुर्मिळ असा क्षण आज इथल्या गावकऱ्यांना आणि कल्याण ग्रामीण भागाला पाहायला मिळतोय। कारण या वाहोली गावचे सुपुत्र ज्यांनी अथक अशा प्रकारचे परिश्रम करून खूप अभ्यास करून आज जिल्हा वक्फ अधिकारी म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते या वाहोली गावचे सुपुत्र अक्रम आणि जुवारी आपल्या सोबत आहेत। अनेकांनी त्यांना सदिच्छा भेट दिली। त्याचप्रमाणे नुकतंच आपलं प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या निवासस्थानी ते आलेले आहेत। कल्याण तालुक्यातील वाहोली गावात आपल्या सोबत आहेत अक्रमजी जुवारी। प्रथमतः मी आपलं केटीव्ही न्यूजच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदनाचा वर्षाव आपल्यावर होतो आहे। खरं तर अधिकारी होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, परिश्रम करावे लागतात। आपला प्रवास नेमका इथपर्यंत कसा झाला, काय सांगाल? माझा प्राथमिक शिक्षण या वाहोली गावातच झालेलं आहे। उर्दू मीडियम मध्ये मी 10वी झाल्यानंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झाला कालसेकर कॉलेजमधून पनवेल। त्याच्यानंतर मी डिग्री केली तासगावकर कॉलेजमधून कर्जत आणि त्याच्यानंतर मग UPSCचा प्रवास सुरू झाला। UPSCचा अभ्यास केला मी, MPSCचा अभ्यास केला, राज्यसेवेची मेन्स वगैरे एक्झाम दिलेली आहे, फॉरेस्टची मेन्स एक्झाम दिलेली आहे आणि सध्या मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कलिना युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल गेस्ट लेक्चरर म्हणून UPSC MPSC मुलांना कोचिंग सध्या करत आहे। आणि आत्ताच जानेवारीमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि वक्फ बोर्ड यांनी संयुक्त एक IBPS एक सेंट्रल लेवलची एक्झाम घेणारी संस्था आहे, त्यांच्यातर्फे एक्झाम झाली होती जानेवारीमध्ये आणि त्या एक्झाममध्ये महाराष्ट्रामध्ये माझा 4था क्रमांक आलेला आहे। आणि जिल्हा वक्फ अधिकारी ही पोस्ट, जिल्हा वक्फ अधिकारी अधीक्षक ही पोस्ट मला त्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि अपॉइंटमेंट लेटर पण आलेलं आहे घरी। आता 22 मार्चच्या आधी मला तिथे रिपोर्टिंग करायची आहे। 22 मार्चला आपण सेवेत रुजू होणार आहे। खरं तर ग्रामीण भागातून कमीत कमी मुलं अधिकारी होतात, परंतु त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो अशी ग्रामीण भागातल्या मुलांची भावना असते। आपण या निमित्ताने काय सांगाल? अभ्यास करावा लागतो, कशा प्रकारे नियोजन करावं लागतं, काय सांगाल? मेहनत तर आहे, समजा अभ्यास तर करावाच लागणार, बिना मेहनतीशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाहीये। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो एक कोट आहे की एज्युकेशन, शिक्षण जो आहे हा शेरणीचा दूध आहे, जो पिएगा वो शेरणी की तरह दहाडेगा। तर तो एक कोट जो आहे तो मी म्हणजे माझ्या मनात तो एक फिट केलेला आहे पहिल्यापासून। आणि एक सिंगल पॉइंट अजेंडा म्हणजे एक शिक्षणच आपण ते पकडूनच आपण, नेल्सन मंडेला पण म्हणतात की एज्युकेशन इज द वेपन टू विन द वर्ल्ड। शिक्षणच एक असा एक हत्यार आहे की तुम्ही तो जर पकडला तर अख्खा जग तुम्ही ते जिंकू शकता। तर तो एक माध्यम आहे। अभ्यास करा, सातत्य राहा, जर प्रामाणिक अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळणारच आहे, हे तर 100% निश्चित आहे। आता आपण बऱ्याच दिवसातून आपल्या गावी आलेले आहात, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, गावाचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे, काय सांगाल? कसं स्वागत केलं गावकऱ्यांनी आपलं? मी तर म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी घरी नव्हतोच, मी बाहेर होतो, भुसावळला माझी ट्रेनिंग सुरू होती। आणि जेव्हा मला समजला की माझा रिझल्ट लागला तर म्हणजे माझ्या आधीच मला माहिती नसताना सुद्धा जवळपास 500 पेक्षा जास्त मुलांनी मला मेसेज केला असेल
गावातल्या मुलांनी स्टेटस ठेवला आहे. आणि हा म्हणजे खूपच म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती, त्यापेक्षा त्यांनी जास्त म्हणजे, आणि कधी घरी येणार आहात, आम्हाला भेटायचं बरोबर. आहे, असे मेसेजेस वगैरे. आपण जिल्हा वक्फ अधिकारी झाल्यात, कसं वाटते काय? यामध्ये तर खरं तर बघितलं तर आई बाबा जे आहेत त्यांनी म्हणजे त्यांचा हा मोठा स्वप्न होता. मी जेव्हा लहान असतानाच म्हणजे त्यांचा असा होता की हुशार आहे अभ्यासामध्ये तर हा अधिकारी होणारच आहे. आणि बरोबर. त्यांनी म्हणजे खूप परिस्थिती आर्थिक परिस्थिती वगैरे खूप वाईट असताना पण त्यांनी म्हणजे खूप मेहनत घेतली. आणि आतापर्यंत पण त्यांचा 100% माझ्यावरती विश्वास होता की हा अधिकारी होणारच आहे. खरं तर लोकांची अशी भावना आहे का सरकारी अधिकारी शक्यतो लवकर काम होत नाही, 12 महिने सरकारी काम 12 महिने थांब, अशी एक म्हण आहे. तर आपण काय कसं काम कराल, काय सांगाल? ऍक्च्युली सरकारी जे कामं असतात त्यामध्ये खूप सारे प्रोसिजर्स आणि प्रोटोकॉल्स फॉलो करावे लागतात. आणि बरोबर. ते जे अधिकारी असतात ऍक्च्युली त्यांना ते प्रोटोकॉल्स आणि ते प्रोसिजर फॉलो करताना ते डिले होतो. सर्वच अधिकारी तसे नसतात की म्हणजे सरकारी काम आहे आरामात होईल, तसं ऍक्च्युली नसतो. ते प्रोटोकॉल्स आणि प्रोसिजर फॉलो करताना त्यांना ते वेळ लागतो. तर दुसरी गोष्ट ही आहे की भारत आपला जो देश आहे, काही प्रामाणिक अधिकारी आहेत, ऑफिसर आहेत, त्यांच्यावरतीच डिपेंड आहे. आणि तेच म्हणजे भारत चालवतात. बॅक ऑफ द स्टेज किंवा बॅक ऑफ द पडद्यामागून आपण जे म्हणतो, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, आणि हे जे इमानदार जे अधिकारी आहेत तेच घडवत आहेत ऍक्च्युली आपल्या भारताला. तर प्रामाणिकपणे मी काम करायचा प्रयत्न करेन. माझा भर ऍक्च्युली एज्युकेशन, शिक्षण जो आहे तो गरीब मुलांपर्यंत कसा देता येईल, करता येईल, किंवा त्याकडे माझा जास्त फोकस असणार आहे. आता जे आपलं ट्रेनिंग झालं, काय कशाचं ट्रेनिंग झालं? सध्या मी ऍक्च्युली रेल्वेमध्ये कार्यरत आहे, अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये. सध्या आता जॉईनिंग झाली तिथे पण. तर त्यासाठी जो इनिशियल ट्रेनिंग जो कोर्स होता त्यासाठी मी भुसावळला होतो. आता आपण वक्फ अधिकारी म्हणून काम बघणार आहात. येस. कधी नेमणूक होणार, कधी जाणार? 22 मार्चच्या आधी त्यांनी रिपोर्टिंगसाठी बोलावलेलं मला. बरोबर. तर 22च्या आधी मी तिथे रिपोर्टिंग करणार आहे. कल्याण ग्रामीण भागातल्या आणि ठाणे जिल्ह्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असा हा आजचा क्षण आहे. या ठिकाणी आपल्यासोबत अक्रम जुवारी यांचे वडील सुद्धा आहेत. आपला मुलगा आज जिल्ह्याचे वक्फ अधिकारी म्हणून लवकरच सेवेला सुरुवात करणार आहेत. कसं वाटतंय? खूप आनंद वाटतो आम्हाला, खूप आनंद वाटतो. आणि आम्हाला ती आशाही होती की एक दिवस हा 100% या पदावर पोहोचणार होता. काही मार्गदर्शन, परिश्रम, कष्ट कसे? खूप मेहनत केली आम्ही. जास्त आम्ही शिक्षणाकडे वेळ दिलेली आहे मुलांसाठी. आणि शिक्षणाचं महत्त्व तुम्ही सांगाल? शिक्षणाचं महत्त्व तर हा हेच सांगतील. आपल्याला बरोबर. जितका प्रयत्न करता येत होता तेवढा आपण केला आहे. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.